एक्सप्रेसची अनेक वर्षांची कोल्हापूरकरांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज प्रत्यक्षात कोल्हापूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेला आहे। आपण त्याच वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेमध्ये आहोत आणि आपण पाहतात की वातानुकूलित सर्व सोयीयुक्त अशी वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूरहून पुण्याला रवाना झालेला आहे। आपण या सध्या वंदे भारत एक्सप्रेस मध्ये आहोत आणि बघत आहोत की अनेक प्रवासी देखील आहेत। ते प्रवासी पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या कोल्हापूर ते पुणेच्या ट्रिपचा अनुभव घेत आहेत। अत्यंत वातानुकूलित किंवा सर्व सोयीयुक्त अशी वंदे भारत एक्सप्रेस शासनाने आपल्याला आता चालू केलेली आहे। आपण सध्या काही प्रवाशांची देखील बोलत आहोत। कोल्हापूर ते पुणे पहिली एक्सप्रेस सुरू झाली आहे वंदे भारत, काय सांगाल? छान वाटलं, प्रवास छान आहे, आनंदात एकदम मस्त। कशी आहे रेल्वे, कशी आहे? छान आहे, छान आहे। आपल्यासोबत काही महिला देखील आहेत, काय सांगाल? आज तुम्ही वंदे भारत एक्सप्रेस प्रवासात काय भावना आहे? आज खूप आनंद होतोय की आम्ही या ट्रेन मधून जात आहे। कशी आहे रेल्वे, कशी वाटली? छान वाटली, खूप छान। सोयी यामध्ये खूप छान सोयी आहेत, म्हणजे एसी आहे आणि लोकांना पब्लिकला बसण्यासाठी चांगली जागा आहे, त्यामुळे खूप छान वाटलं। तर आपण बघता सर्व सोयीयुक्त अशी रेल्वे शासनाने कोल्हापूर ते पुणे पहिल्या टप्प्यात चालू केलेली आहे। अनेक कोल्हापूरकरांची इच्छा देखील आहे। सध्या आपण कोल्हापूरकर आपल्या सोबत आहेत, काय सांगाल? आता ही कोल्हापूर ते पुणे पहिल्या टप्प्यात सुरू झालेला आहे वंदे भारत, कशा प्रकारे सोयीयुक्त करण्यात आलेली आहे? खूप आनंददायी प्रवास आहे। कोल्हापूरसाठी ही मोठी पर्वणी आहे। कोल्हापुराने या रेल्वेचं मोठ्या प्रमाणात जल्लोषी स्वागत केलेलं आहे। वातानुकूलित यंत्रणा, आरामदायी खुर्च्या आहेत, पब्लिकही या रेल्वेचा खूप मोठ्या प्रमाणात आनंद घेत आहे। कोल्हापूरसाठी ही वेगळी भेट असणार आहे। कशा प्रकारे या रेल्वेमध्ये सोय आहे? काय काय? संपूर्ण रेल्वे ही वातानुकूलित आहे, बैठक व्यवस्था अतिशय आरामदायी आहे आणि टापटीपणा खूप आहे, स्वच्छतेला खूप यांनी प्राधान्य दिलेलं आहे। एकदम फ्रेश वातावरण आहे रेल्वेमध्ये। अनेक वर्षी प्रतीक्षा पूर्ण झालेली आहे। खरं तर कोल्हापूर ते मुंबई अशी सगळ्यांची मागणी आहे, काय सांगायला? गेली अनेक वर्षे कोल्हापूरकर या रेल्वेच्या प्रतीक्षेत होते। खासदार धनंजय महाडिक साहेबांनी यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत। मुळात कोल्हापूर ते मुंबई ही वंदे भारत एक्सप्रेसची मागणी होती, त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। कालच त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरच कोल्हापूर ते मुंबई ही रेल्वे सुद्धा कोल्हापूरवासियांच्या सेवेसाठी हजर होईल असं त्यांनी काल सांगितलेलं आहे। हा प्रवास एकतर आरामदायक प्रवास आहे आणि मुळात तो खूप वेगवान आहे। सध्या रेल्वेमध्ये प्रत्येक प्रवासी या रेल्वेचा खूप आनंद घेताना दिसत आहे। आपण बघितलं की अत्यंत वातानुकूलित अशी रेल्वे आहे, त्यामुळे कोल्हापूरकर चांगल्या प्रकारे याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत आणखीन काही प्रवासी आहेत, काय सांगाल? कुठे निघालाय? नमस्कार, मी एक कोल्हापूरकर आहे आणि कोल्हापूरकरांसाठी ही खरोखर भूषणावह गोष्ट आहे। कोल्हापूरची ओळख जे बाहेर पुणे मुंबईच्या शहरातून खड्डेपूर म्हणजेच कोल्हापूर अशी ओळख आहे, परंतु ही अशा पद्धतीची ट्रेन ही अत्यंत स्वच्छ, पूर्ण वातानुकूलित आणि पूर्ण सेवा सुविधायुक्त, अगदी आम्ही सगळे चेक देखील केले यांच्या सेवा सुविधा अगदी, आणि खूप छान अशी ट्रेन आहे, सुखकारक आहे। स्पीड देखील आम्ही आता चेक केलेलं आहे, साधारणतः 120 किलोमीटर प्रति तास प्लस स्पीड मध्ये घेतलेलं होतं। आणि आपल्या कोल्हापूरला शाहू महाराजांचा वारसा आहे, आपल्याकडे विमान तळ चांगला आहे आणि आता ही ट्रेन म्हणजे आपल्या कोल्हापूरच्या वैभवात भर घालण्यासाठी अगदी मोलाचं कार्य झालेलं आहे। तर आपण बघितलं की कोल्हापूरकरांच्या वैभवात या ट्रेन भर पडेल असं म्हणावे लागेल, कारण सर्व सोयीयुक्त अशी ट्रेन आहे। सर्वांना बसण्यासाठी व्यवस्थित खुर्च्यांची देखील व्यवस्था आहे, किंवा खुर्च्यांच्या समोर जर आपण आपल्याला पाहू शकता की असं हे टेबल देखील आहे की याच्यावर आपण लॅपटॉप ठेवू शकतो किंवा काही आपण जर काम करू शकतो। इथं असा एक बोर्ड आहे, त्या बोर्डवर देखील या ट्रेनची माहिती दिलेली आहे। खरं तर आपण पाहतो की अनेक वर्षाची कोल्हापूरकरांची प्रतीक्षा आणि आपण या ट्रेन मधून आता सध्या प्रवास करत आहोत। हे सगळं आपण बघत होतो की या सगळ्या ज्या ही सगळी यंत्रणा आहे ती सगळी अत्याधुनिक पद्धतीने सगळी यंत्रणा लावलेली आहे। सीसीटीव्ही कॅमेरा असतील किंवा सर्व यंत्रणा आहे ती सर्व यंत्रणा अत्याधुनिक पद्धतीने केलेली आहे आणि या सर्व ट्रेनचा कोल्हापूरकर अनुभव घेत आहेत आणि ही आता ट्रेन पुण्याला रवाना झालेली आहे। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर।